सर, मला काय सांगाल की जालन्याच्या राजकारणामध्ये आपण भाजपमध्ये प्रवेश करणार अशा प्रकारची चर्चा रंगत आहे आणि आपण आपल्या भावनांना शेरोशायरीच्या माध्यमातून वाटमोळी करून दिली आहे. मी तेच म्हणतो की आता ते शेअर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. आता रिपीट करून काही फायदा नाही आहे. आणि माझी भावना कार्यकर्ता सर्वांची बैठक घेऊन कार्यकर्ता जे डिसाईड करेल त्यासाठी मी ते पुढचा पाऊल उचलणार आहे. विधानसभा निवडणुकीत आपली पराजय झाली होती आणि तेव्हापासून आजपर्यंत कार्यकर्त्यांना असंच वाटतंय की माजी आमदार गोरंट्याल यांनी काहीतरी वेगळा निर्णय घ्यावा. हा कार्यकर्त्यांनी काही कार्यकर्ते इच्छा असती, काही कार्यकर्ते नसती. सर्वांचं ऐकून मग निर्णय घ्यावा लागतं. असं नाही की मी एकटंच घेणार, असं नाही की 74,000 मतदान जे भेटलं ते काँग्रेस पार्टीचं मतदान नाही आहे. ते कैलास गोरंट्यालचं व्यक्तिगत मतदान आहे. आणि या 74,000 लोकांचा भावना ऐकून मी निर्णय घेणार आहे. अनेक वेळा अनेक कार्यक्रमांमध्ये आपण आपली उघड नाराजी बोलून दाखवली काँग्रेस पक्षाबद्दल. काय नेमकं कारण होतं? पडल्यानंतर जो माणसाला त्रास होतो ते बोलून दाखवायच लागतं ना. जर बोलून दाखवलं नाही तर मग रात्रभर झोपच येत नाही. मनातून निघाल्यानंतर कुठं तर डोकं शांत राहील म्हणून मी बोलून दाखवतो. आता आगामी महापालिका निवडणूक तोंडावर आहे आणि असं असताना जर आपण भाजपकडून लढलात तर ते चांगलं राहील असं देखील कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. कोणत्या कार्यकर्त्यांचं? तुमच्या कार्यकर्त्यांचं, काँग्रेसच्या. जालन्याची जनतेची काय इच्छा ते बघावं लागेल ना मला. जालन्याची जे 74,000 मतदान पडलं त्यांची काय इच्छा आहे ते बघून मला निर्णय घ्यावा लागेल. आपण खरंच जाणार आहात का कोड्यात? मी त्या अगोदर बोललो की तुम्हारे हजारों सवालों से मेरी खामोशी सही न जाने कितने राजों को पर्दा करते हैं. काँग्रेस पक्षावर नाराज आहे. आहे ना. काँग्रेस पक्षानं आपल्याला भरपूर दिलं आहे. बरोबर आहे ना, आम्ही नाही म्हटलं नाही ना. झेंडा पण आम्ही एकटंच सांभाळलो होतो. मग ते नरेंद्र मोदी साहेबांचा लाट असेल, काही असेल की काही असेल, संपूर्ण जिल्ह्यात काँग्रेस कुठेही नव्हती. फक्त जालना शहरात जीवन ठेवली आम्ही, जालना मतदारसंघात जीवन ठेवलं. भाजपात फक्त माजी आमदार कैलास गोरंट्यालच प्रवेश करणार की काही कार्यकर्ते घेऊन प्रवेश करणार? मी सध्या तसं कोणतीही भविष्यानी करत नाही तुम्हाला सांगतो. तुम्ही तेच प्रश्न विचारले तर मी तेच उत्तर देणार तुम्हाला. ओके.